तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये। तर आपले प्रवास तर चालूच राहणार आहेत, पण पेटपूजा देखील महत्त्वाची आहे। तर या आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी एक नवीन सिरीज चालू करतोय, खाऊया चविष्ट। तर यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं फूड पण एक्सप्लोअर करणार आहे। तर याची सुरुवात मी करतोय आपल्या ठाण्याच्या गजानन वडापावपासून। तर मी आता इथे पोहोचलेलो आहे। गजानन वडापावची जी मेन ब्रांच आहे जुनी, तिकडे विष्णुनगर नौपाडा येथे। तर 1978ला पासून गजानन वडापाव आहे ठाण्यात, खूप जुना वडापाव आहे। आणि गजानन वडापाव फेमस आहे ते त्यांची चटणी आणि ठेच्यासाठी। तर आता आपण जाऊया। गर्दी आहे आणि इथला मेनू जो आहे तो 20 रुपयापासून जेव्हा तुम्ही ठाण्यामध्ये व्हिजिट कराल, तर तुम्हाला गजानन वडापाव खायचा असेल तर इथल्या मेन ब्रांचला व्हिजिट करा, जे विष्णुनगरमध्ये। तुम्हाला रिअल टेस्ट जर घ्यायची असेल गजानन वडापावची तर इथे नक्की या। इथे दादाने मस्त गरम गरम वडे आणले। आता आपले 2 वडापाव आलेले आहेत, चटणी ठेचा आणि 2 पाव। 2 वडापाव घेतलेले, कारण की एकाने काय माझा मिळत नाही। आणि 2 वडापाव घेतले। तर बेसिकली गजानन वडापाव फेमस आहे तो त्यांच्या चटणीसाठी आणि ठेच्यासाठी। आता झालं असं की आधी यांचा चटणी आणि ठेचा छान होता, म्हणजे अप्रतिम। आता थोडी चव बदलली आहे, पण जी वड्याची चव आहे ती अजून तशीच आहे, जी ऑथेंटिक होते आधीपासून, जी मी लहानपणापासून खात होतो ती तशीच आहे। कारण की लहानपणापासून असं, कारण की माझी शाळा इथे नौपाड्यातच होती आणि वार्षिक परीक्षा संपली की कारवाले जे काका असतात ते आम्हाला सगळ्यांना वडापाव, गजाननचा वडापाव आणि अमूलचा कॉर्नेटो फिक्स होता। तर आता मी गजाननचा हा वडापाव आता टेस्ट करतो। बेसिकली सर्वजण वडापाव खातात, असं पावात टाकून वगैरे खातात, पण आम्ही ठाणेकर वडापाव कसा खातो ते तुम्हाला दाखवतो। असा खायचा ठाण्यात आल्यावर वडापाव, ही खाण्याची स्टाईल आहे आणि आम्ही फॉलो करतो। खूप छान। अजूनही तशी जर तुम्हाला ऑथेंटिक गजाननचा वडापाव खायचा असेल तर विष्णुनगर नौपाडा येथे असलेला त्यांचं जे मेन ब्रांच आहे तिथेच आहे। वडापाव खाल्ल्यानंतर मी यांचा लिंबू सरबत घेतला आहे। यांचा लिंबू सरबत हा स्वीट आणि नमकीन असतो, खूप छान लागतो। आणि वडापाव खाल्ल्यानंतर याचा लिंबू सरबत नाही केलं तर ती डिश कम्प्लीटच नाही। सो मी आता माझं लिंबू सरबत एन्जॉय करतो। मंडळी, माझी आता मस्त पेटपूजा झालेली आहे, पण आज आषाढी एकादशी असल्यामुळे जुलीला काही वडापाव खाता नाही आला, तर तिच्या वाटणीचा पण मीच खाऊन घेतला आहे। तर खाऊया चविष्ट ह्या सिरीजचा हा पहिला ब्लॉग मी इथे आज अपलोड केलेला आहे। आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा।